पानं वाटली, श्रीहरीचा नामघोष झाला. याच्यावरून एक लक्षात आलं, एका खेड्यामध्ये गेलो होतो कीर्तनाला आणि पानं वाढली, श्रीहरीचा नामघोष झाला म्हणून सहज माझी नजर त्या भोजनगृहाकडे गेली. श्रोत्याला म्हटलं बुवा सांगतात पानं वाढली म्हणून सगळे श्रोते निघून गेले त्या भोजनगृहामध्ये. राहिले फक्त साथीदारांच्याकडे बघितले, तेही उठण्याचीच तयार येतो. हे नव्हे त्या काळात त्यावेळेस जे होते ते म्हटलं का नाही, म्हटलं तुम्हीच सांगितलं की पानं वाढली म्हणून. ते म्हटले मी तिथं भोजनगृहात वाढलेलं नाही सांगत, चरित्र भागातला सुरुवात आहे तिची ते सांगतो. आणि बुवा आणि साथीदार तिघांमध्ये कीर्तन सुरू केले. श्रीहरीचा नामघोष झाला. म्हणा वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता मुखाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ चिदानंद स्मर जय. हे नुसतंच उदरभरण नाही, हा एक यज्ञ कर्म आहे असं समजून हा पूर्ण ब्रह्म उधरी घेत होता. तेवढ्यात वहिनी मला मीठ हवं असं कोणीतरी बोललं म्हणून चटकन मागे वळले. त्यानं पुन्हा मीठ मागितलं. हे ऐकलं मात्र आणि वहिनीच्या तळपायच्या मस्तकाला गेले. म्हणाले भाऊजी चिमूटभर मीठ मागताना लाज नाही वाटत? तुमच्या थोरल्या भावाने कष्ट करायचे आणि तुम्ही मात्र आपल्या बायका पोरांसह इथं राहून फुकटचं खेळायचं. ना विद्याभ्यास ना कामधंदा, सतत त्या भगवंताचं नाव घेत बसता. त्याचं नाव घेतल्यानंतर तो भर दुपारी 12 वाजता भरलेलं ताट आणून देत होतं काय? म्हणे मीठ वाढ. भाऊजी आज स्पष्टच सांगते, आज जेवणामध्ये जेवढं मीठ कमी पडलं ना तेवढं तरी मीठ मिळवून आणा आणि मग मीठ मागा. ह्या मान खाली. बरोबर आहे, श्रीहरीच्या चिंतनामध्ये माझ्या जीवनामध्ये माधुर्य आहे, पण वहिनीच्या दृष्टीनं ते अडणीच आहे. ह्या पूर्ण ब्रह्माला नमस्कार केला आणि आता कायमचं घर सोडायचं या इराद्याने बाहेर पडले. तो श्रीहरीच माझा कैवारी, तोच माझा सांभाळ करी या भावनेनं स्वतःचं घर सोडणारे हे कोण एक माहिती आपल्याला? भाग्यवंत साधू संत, धैर्यवंत सदैव शांत, साई असे रमाकांत, कठीण समय आर्य. जुनागडी राहणारे, इतर कोणत्याही रसी न रमणारे हे नरसी पाहता पाहता आनंदी झाले. वहिनीविषयी राग नाही आला, उलट कौतुक वाटायला. भलुथयू भागी जंजाळ सुखे भजीशु श्री गोपाल. मनाशी विचार करतायत ह्या प्रपंचरूपी संसारात जे अडकून पडलो त्यापेक्षा आता संसार सोडून बाहेर जातोय आणि मोक्कानं श्री गोपाल म्हणायला मी मोकळा झालो. पण आपल्या बायका पोरांसह निघण्याच्या ऐवजी स्वतः नरसी स्वतः निघाले आणि दिवस रात रेणताय. तहान भूक याचे विस्मरण झाले. चालत 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 सद्वस्तूचे उपासक आपले चरित्र नायक नरसीजी एका शिवमंदिरात आले आणि मनाशी निश्चय केला. वास्तविक पाहता विष्णू भक्त, पण शिवमंदिरात वास्तव्य केलं. म्हणजे द्वैत कुठं आहे का मला सांग? शिवमंदिरात राहिले, नाहीतरी घर हे शिवालयच असावं. अशिवता जर असेल ना तर घर उगाच पेरून घरघर वाटते. इथे या मंदिरामध्ये नरसिंहजी येऊन 8-10 दिवस झाले. नरसिंहजी मंदिरात आल्यामुळे आनंदात आहेत आणि ते घराबाहेर पडल्यामुळे घरचे आनंदात आहे. या सर्वांमध्ये दुःख झालं होतं ते फक्त माणिक गौरीला, कारण त्यांची ती पत्नी होती. सर्व प्रयत्न पत्नी एकम समाश्रय लक्षात घेऊ ती आपल्या पतीच्या शोधात निघाली. तहान भूक विसरली, ऊन पाऊस थंडी वारा याचं देखील विस्मरण झालेलं. चालत 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 निघाली आणि पहाटेच्या समयाला शिवमंदिरात जवळ आली आणि कानावर जे शब्द आले, जे स्वर आले
त्या स्वराने आणि शब्दाने तिला आपोआप मंदिरामध्ये खेचून नेले. का तर हे शब्द ज्यांच्या गळ्यातून येत होते ना, ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर प्रत्यक्ष नरसिंह यादव. मंदिरात प्रवेश केला, पाहतात तो नरसिंहजीने देवापुढे आसन मांडलेले, गळ्यामध्ये तंबोरी, हातामध्ये चिपळी, आणि साधू संतांचं चरित्र आळवता नरसिंहजींच्या डोळ्यातून झार 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 आसू ओघळतायत गालावर. मोत्यासारखे असणारे ते आसू. आणि नरसिंहजी भजनामध्ये दंड झाले. कुठलं भजन होतं? वैष्णव जन तो तेणे काही येणे, वैष्णव जन तो तेणे काही येणे, पीड पराई जाणे रे, पीड पराई जाणे रे, वैष्णव जन तो तेणे भाव समाधी उतरली. समोर नजर गेली, पाहतात आपली धर्मपत्नी आपल्या मुलासह आलेली दिसली. आनंद झाला तो एकाच गोष्टीचा, की मी जरी श्रीहरीची भक्ती करतोय, जग मला वेडा म्हणते, तरी देखील माझ्या पाठीशी उभे राहणारी फक्त हीच लौकिकात पत्नी आहे, पण अलौकिकात चितशक्ती आहे. शब्द बोल झाले मध्यम. प्रेम नये सांगता बोलता देता, प्रेम नये सांगता बोलता बोलता देता, प्रेम नये सांगता बोलता देता, प्रेम नये सांगता बोलता देता, अनुभव चेता चेत जाणे, अनुभव असा अनुभव दोघांना येतोय. श्री शिवाला स्मरून आणि पतिचरण प्रधान म्हणून या माणिक गौरीने देखील आपल्या पती समवेत शिव मंदिरात करण्याचा संकल्प केला. असेच काही दिवस गेले.
अपार आनंद, अपार कौतुक यामुळे नरसिंहचे हृदय भरून आले. नरसिंहजी आनंदात. पण एक दिवस आपली धर्मपत्नी माणिकगौरी खाली मान घालून बसलेली दिसते. ती दुःखी आहे, कष्टी आहे हे नरसिंहजींना जाणवलं आणि चटकन पुढे गेले आणि विचारले, प्रिय, या एका आड बाजूला असलेल्या शिवमंदिरात राहायला लागतं म्हणून तू दुःखी आहेस का? एक वेळ आपल्याला जेवढी मिळत नाही पोट याचं तुला दुःख होत. सांग बरं कशाचं दुःख होतं? हे बघ, तुझं जे सुख तेच माझं सुख, तुझं जे दुःख तेच माझं दुःख. सांग बरं कशाने दुःखी आहेस? आणि हिनं आपलं मन, आपलं हृदय उघडलं. मी म्हणाली, नाथ, नाथ, मला अन्न वस्त्र मिळेल का याची चिंता नाही. मी अतिशय आनंदी आहे. माझी काळजी वेगळी. बोल प्रिय, कसली काळजी वाटते तुला? नाथ, आपला श्यामल आता 12 वर्षाचा, अजूनही मुली सांगून येते. त्याचं लग्न केव्हा, त्याचा प्रपंच कसा याची काळजी वाटते. उद्याचे इतिहासकार आई वडिलांच्या प्रतिज्ञेनं आपल्या मुलाचं भवितव्य उद्ध्वस्त केलं असे म्हणतील याची काळजी वाटते. शिवाय आपली ही परिस्थिती अशी, अशा परिस्थितीत आपल्या घरी मुलगी कोण देणार? पुरे खाया लयास वसना पुरे खाया लयास वसना दैन्य पापने कन्यका कोण रे? दैन्य पापने कन्यका कोण ते? अशा ह्या परिस्थितीमध्ये आपल्या घरी मुलगी कोण देणार याची काळजी वाटते. आपल्या मुलाचं लग्न कसं होईल याची काळजी वाटते. हे ऐकलं आणि नरसिंहजी हसले आणि प्रिय, हरिभक्ताने उद्याची काळजी करायची नसते आणि कालच्याबद्दल वाईटी वाटून घ्यायचं नसतं. श्रीहरी आपला कैवारी आहे, तोच आपला सांभाळ करेल. तो आणि आपण एकरूप कशा अनन्य भावाने राहायचं असतं. तो श्रीहरी आपला कैवारी आहे अशी समजून नरसिंहजी आपल्या पत्नीची काढते. नको कष्टी हो हरिहरीला चिंता ही सकळ भजू त्याला भावे त्यजनी हृदयाची तळमळ असे चिंता त्याला जगती मज आधारची खरा धनिया विश्वाचा जीवलग सखा कोण दुसरा. जय जय रघुवीर समर्थ अशी समजून नरसिंहजी आपल्या पत्नीची काढतात. आणि इकडे बडा नगरचा बडा धनिक बडा नगरचा बडा धनिक दिवाण बडा नगरचा बडा
बडानगरचा, आपल्या नावाप्रमाणेच बडा असणारा हा मदन मेहता, याची मुलगी उपवर झाली होती. तिचं नाव ज्योतीबाई. वर संशोधनात कुलपुरोहित दीक्षितजी जुनागडात विद्वत्वर्य पुरोहित दीक्षित नामे जुनागडी आला. झटला वर शोधाया एकही पण नाही त्या मना रुचला. त्या पुरोपुरोहित दीक्षितांनी सर्वत्र जाऊन सर्व स्थळांची पाहणी केली, पण मदन मेहतांना पसंत होईल असे एकही स्थळ सापडले. शेवटी म्हटलंच ना, कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रतम बांधवा कुल विश्यंती मिष्ठान्न वितरे. सुभाषितकर म्हणे, कन्या वरयते रूपम, मुलगी मुलगा कसा आहे याचा विचार करते. आपल्याला शोभणार आहे ना, गोल चेहऱ्याचा, गोरापणा, सरळ नाकाचा, पाणीदार डोळे वगैरे वगैरे. कन्या वरयते रूपम, मुलगी आपल्याला योग्य वर आहे की याचा विचार करते. माता वित्तम, आई विचार करते मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, ठीक आहे, पण मुलगा मिळवतो किती? आयुष्यभर जाईल तिला त्याच्या घरी पाठवायचं, ती सुखी आनंदी राहायला नको. त्याला पैसा लागतो, पैसा किती मिळवतो, पण आई विचार करते. पण वडील धूर, पिता श्रुतम, वडील विचार करतात मुलगा किती शिकलाय, उत्तम शिकला असेल तर उत्तम नोकरी मिळणार. दोन्ही अर्थाने वडील विचार करतात. बांधवा कुल विश्चंदी, बाकीचे जे आहेत ना बांधव, ते विचार करतात ठीक आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, पण मुलाचं कुल उत्तम आहे ना, उत्तम कुलात आहे ना, त्याचा विचार आकृष्ट करत असतात. आणि बाकीचे मिष्ठान्न वितरे. नवरा मरो अथवा नवरी मरो, पंचपक्वानाचं भेद आहे की नाही, बस हा विचार बाकीचे करतात. जय जय रघुवीर समर्थ. आता आणखी कुठलं स्थळ मिळेल का म्हणून कुलपुरोहित दीक्षित मदन मेहतांचा जो मित्र शारंग तो म्हणा सावकार, त्याच्याकडे गप्पांच्या नावामध्ये मदन मेहतांच्या मुलीचा विचार निघाला, लग्नाचा विचार निघाला. आणि नरसी मेहतांच्या बद्दल या शारंगधराचे अलंकार असला मत्सर अनायसे नरसी मेहतांची खोड मोडण्याची संधी प्राप्त झालेली पाहिजे. आणि शारंग सहज पहा, तुम्ही विचारताय म्हणून मी सांगते म्हणून विचार करा असं नाही. हा एक स्थळ आहे, हरिभक्त आहे, गावातल्या शिवमंदिराजवळ. त्याचं घर म्हणजे साक्षात पुण्याचं लक्ष्मीगडा मंदिरच. त्याचं ऐश्वर्य कसा मिळते तुम्हाला? सोन्याचा कळस गृही उभा केला, सोन्याचा कळस गृही उभा केला, सोन्याचा कळस गृही उभा केला. देव उभा केला ते पुढे, देव उभा केला ते पुढे. सोन्याचा कळस गृही उभा केला, सोन्याचा कळस गृही उभा केला, सोन्याचा कळस गृही उभा केला.
कुलपुरोहित दीक्षितांनी ठरवलं नरसिंह मेहतांच्याकडे जायचं. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीच्या समयात नरसिंहजींची पूजा झाली आणि त्याच वेळेस कुलपुरोहित दीक्षित मंदिरामध्ये नरसिंह मेहतांची पूजा झाली. नैवेद्य झाला आणि आता नरसिंह मेहता पाठमोरे वळले. समोर आलेले कुलपुरोहितांना पाहिलं, नमस्कार केला. चर्चेमध्ये आधीच कुलपुरोहित दीक्षित ठरवून गेले होते. त्याने सांगितलं की मदन मेहतांची मुलगी आपल्या मुलाकरता आम्ही निश्चित केली. नरसिंहजी म्हणाले, हो, मी असं जरी देवाच्या मनात आलं तर मला खायला मिळणार. तुझे मालक लक्ष्मीपुत्र आहे, हे जमणार कसं? तेव्हा दीक्षितजी म्हणाले, ते काही नाही, मी जे ठरवलंय ना ते नक्की ठरवलंय. बडानगरला गेलो की तिथे निश्चय करतो आणि सांडी सराल घेऊन आपल्याला निमंत्रण देतो बरं, असं सांगून निघाले. तेव्हा दीक्षितजी म्हणाले, हे पहा, आपण म्हणालात की तुमची इच्छा, परमेश्वराची इच्छा, पण एक लक्षात ठेवा, आम्ही तिथं आल्यानंतर आपल्या मालकांना आमच्यात काही दोष दिसतो आणि त्यांनी जर आम्हाला नकार दिला तरी मी रागावं. हे ऋतू बोलणं ऐकलं आणि नरसिंहजी मनात विचार करतात की उदार अंतःकरणाचा जप करत अनन्य भावाचा वस्तुवाद मनाशी वाढत दीक्षितजी बडानं करणार. आणि नरसिंहजींच्या देवदत्त श्रीमंतीचं वर्णन करून मदन मेहतांना सांगितलं आणि तिथे निश्चय सांगणे स्वारी घेऊन निमंत्रण देण्याकरता पण पुन्हा जुनागडी आले. त्यावेळेस नरसिंहजी म्हणाले, ठीक आहे, अवश्य. आता लौकिक अर्थानं गरीब असणारे ह्या नरसिंहजींच्या लग्नाची तयारी काय आणि त्यांचे नातेवाईक तरी त्यांचे नातेवाईक म्हणजे तो श्रीहरी. तेव्हा जसं भगवंताने तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केले, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, माझा कृष्ण माझा पिता. कृष्ण वादे माना, कृष्ण वादे जाना, सोयरा सजाना, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिला मानू, भवरी, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा पळता येईल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा पिता. तेव्हा देवा, माझे आई बाप, मित्र मंडळी, सगळे सगळे सोरे आपणच आहात. तेव्हा लग्नाला यायचं बरं का, अशी माणिक गौरीने नरसिंहजीने भगवंताला विनंती केली आणि भगवंताने निमंत्रणाचा स्वीकार केला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हे वरात बैलगाडीतून निघाला. बैलगाडीवर नरसिंहजी, माणिक गौरी आणि श्यामा असे बैलगाडीतून निघाले.
हे 3.5 माणसांचं वराड होतं. बैलगाडीवर नरसिंहजी, माणिक टोळी पडले आणि 12 वर्षाचा श्यामल आजही त्याला अर्ध तिकीट पडतं. अशी 3.5 माणसं त्या वराडात नाही निघाली. आणि आपल्याकडे 3.5 आकड्याला फार महत्व. आपल्याकडे 3.5 पीठं मानली जातात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरगडची रेणुका आणि अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशती. पेशवाई कालामध्ये 3.5 शहाणे होऊन गेले. 3.5 मुहूर्त आहेत की ज्या दिवशी पंचांग पाहावं. ज्ञानेश्वरांची उभी 3.5 पदांची, ओंकार या शब्द 3.5 मात्रा असतो. तेव्हा आपल्याकडे 3.5 आकड्याला फार महत्व आहे. आणि हे वराड बडानगरच्या दिशेने निघाले. जाता जाता आता माणिक गौरी आपली सून कशी असेल याचा विचार केला. खरंच सून कशी असेल याहीपेक्षा सून घरी असणं हे महत्व आहे. नाही तर सोनं सुद्धा जय जय रघुवीर. आणि या माणिक गौरीने आपल्या सुनेला गोपींचा साथ चढवले आणि घुंगरांचा आवाज कानी घेऊन ही माणिक गौरी गीत गाते. मथुरामा खेळ खेळिया व्यापोका मथुरामा खेळ खेळिया भजनात दंग झालेलं नव्हे तर तद्रूप झालेलं हे वराड बडानगरच्या वेशीजवळ आलं मात्र. आणि मदन मेहतांच्या नोकरांनी त्यांना हटकलं. त्यांचा वेश पाहून दरडावण्याची भाषा. हो, आता नगरात यायचं नाही. दिवाण महाशयांच्या मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे. वराकडचं वराड आत्ताही तुम्ही बाजूला हो. पण शांत वृत्तीचे नरसिंह गाडीतून खाली उतरले. असं झालं. हो, आम्हीच मी ही माझी पत्नी मांडतो. आणि तो जो बसला ना 12 वर्षाचा श्यामल, तोच नवरदेव हे ऐकल्यानंतर नोकराला आश्चर्याचा धक्का बसला आणि धावत 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 हा नोकर मदन मेहतांच्याकडे आला आणि नरसिंहच्या दारिद्र्याची वर्णन करून सगळं सांगितलं. हे ऐकलं मात्र आणि मदन मेहता सांगतात शेवटी आपल्या पुरोपुरीचानेच आपला मजाक करायचं ठरवलं. त्या पुरोपुरीताला पाचाने दीक्षितजी आले आणि म्हणाले, महाराज, मी जे यापूर्वी सांगितलं तेच करा. उगाच आपण कुठल्याही तऱ्हेचा अर्थ काढू नका. तुम्हाला जर सत्ता, संपत्ती, वैभव जर पाहिजे असेल तर तो परमेश्वर तुमची परीक्षा घेणार. ती कसोटीची वेळ. तुमची इच्छाच नसेल तर नाही म्हणून सांगा, मी तसं जाऊन सांगेन, पण ते रागवला. हे मृदू बोलणं ऐकलं आणि मदन मेहता मनाशी विचार करतो. कारण शाहरुख खानाने पाठवलेलं होतं हा नरसिंह कंगाल आहे काय. हे खरं का दीक्षितचे पाहिलेली परिस्थिती आणि लोकांनी पाहिलेली स्थिती या तिन्हीमुळं मदनाच्या मनाचा घोटाळा झालेला विचार करतात करावं काय. तेव्हा दीक्षितचे म्हणाले, हे पहा, मी योग्य स्थळ निवडले. तेव्हा आपला जर नकार असेल तर प्रसंग सांगा, अन्यथा तो परमेश्वर तुमची परीक्षा घेणार. मदन मेहता विचार करतो, साक्षात परमेश्वर आपली परीक्षा घेणार आहे. मग नकारच द्यायचा असेल तर दीक्षितच्या आपणच प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ती पाहू आणि मग नकार. म्हणून देवाला हात जोडून प्रार्थना केली, देवा तुझ्या कृपेनं माझ्या मुलीचं लग्न आहे. सर्व निमंत्रित लोकांना बोलवणं केलेलं आहे. तेव्हा देवा घात करू अशी प्रार्थना केली आणि मदन मेहता कुलपुरोहितांच्या बरोबर
वेशीवरून पाहतात तो काय नजर पोचणार नाही एवढे तंबे राहोट्या दिसायला. हजारो लोक वराडामध्ये आलेले पाहिले आणि मदत मेहता धावत धावत पुढे गेले. तो त्यातनं एक ग्रस्त पुढे आला. या 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 स्वागतम सुस्वागत. ते म्हणाले ही जी मंडळी आहेत ना ही सगळी लग्नाला वराडातून आलेली. आपण घाबरू नका. आपल्या उभयतांच्या मध्ये जे ठरलंय ना तेच आपण करा. बाकीच्या सर्व गोष्टीची काळजी मी घेतो. मदत मेहता म्हणाले पण आपण कोण? मी ना आपले होणारे जे व्याही आहेत ना त्यांचं मुनीम आहे. त्या मुनीमकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचं ते देश आणि मदन मेहता म्हणतात की जर नरसिंहाचं मुनीम एवढं ऐश्वर्य आहे त्याचं तर आपला जावई किती श्रीमंत असेल. म्हणून मोठ्या सन्मानानं आपल्या जावयांना आणि मेहणी आणि विहीणबाईंना मोठ्या आनंदानं राजवाड्यात घेऊन आले आणि येत लग्न मंडपामध्ये वैदिकाने अंतःपड धरला आणि मंगल वाचनाला सुरुवात झाली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणी सेवनं लीलाद्री गिर्यात्मकं सुवरदं मध्य प्रदेशातल्या ह्या राम मंदिरात लग्न होते तेव्हा टाळ्या वाजवायला हरकत अशा रीतीने भगवंताने आपल्या लाडक्या भक्ताच्या मुलाचं लग्न मोठ्या आनंदामध्ये लावून ठेवलं. श्रीहरीने आपल्या लाडक्या भक्ताच्या मुलाचं लग्न लावून दिलं. दोघांनीही नरसिंहजींना वंदन केलं. नरसिंहजी म्हणाले सुखी राहा. सदैव तो ईश्वर तुमच्या पाठीमागे आहे. त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आणि नरसिंहजी निघाले. मला शरण जाण्याची जागा आहे ते ते श्रीहरी म्हणून नरसिंहजींनी भगवंताला वंदन केलं आणि म्हणाले अनन्य भावानं त्या भगवंताला शरण जाणाऱ्या नरसिंहजीच्या पाठीमागे राहून आला तो श्री आहे. आपणही जर अनन्य भावानं त्या भगवंताला शरण गेलो तर तोही आपली निश्चितपणे काळजी घे तेव्हा आपण अनन्य भावाने शरण जाऊ त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ असा उपदेश करतानाच्या मूळ अभंगामध्ये शांतीवरून उद्याची वेळ नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत कीर्तन जास्तीत जास्त काटेकोरपणे त्यावेळी संपवण्याचा प्रयत्न करेल. पण ऐन वेळेस काहीतरी गडबड केली की बुवा थोड्या लांबून आलेलं असतं ना ती गडबड होती बुवाची. तसं आपण करू नका. सांभाळून घ्या. मला 8 दिवस मला रोज वेगळा पूर्ण आणि वेगळा अख्खा मी ऐकवणार आहे.
या तयारीने मी या ठिकाणी आलेलो आहे. मग आम्हाला मुकच पाहिजे तर मुकच पाहिजे असं काही भाव नाही. जी बुवा ज्या तयारीने आली त्या ऐकून घेतलं तर जास्त आनंद तुम्हालाही मिळेल आणि जास्तीत जास्त बुवाला आनंद मिळेल. तेव्हा कळकळीची आपण सर्वांना विनंती आहे, सांभाळून घ्या. झालेली सेवा श्रीरामांच्या आणि समर्थांची चरणी अर्पण करून एकच मागणं वगैरे